सगळ्यांनी कम्फर्टेबली बसा. खाली बसलेले आहेत त्यांनी जमिनीवरती मांडी घालून बसू शकता. बसले त्यांनी आरामात बसा. स्पाइन इरेक्ट, बॉडी रिलॅक्स. हात तुमच्या मांडीवर किंवा गुडघ्यावर आकाशाकडे उघडे ठेवा. डोळे मिटूयात. एक साधारण श्वास आत बाहेर. अजून एक श्वास, खोल श्वास आत पूर्णपणे बाहेर. ओंकार साठी श्वास आत घेऊया. श्वास आत. डोळे उघडे. काय करायचंय? उभं राहायचंय. सांगत राहा, मी करतो ऍडमिट सगळ्यांना. उभा राहून कर. गणेश, तुझा आवाज येत नाही अजिबात. अरे तू पण म्यूट झालायस. तुझा आवाज येत नाहीये.
तुझा आवाज येत नाहीये गणेश. नाही. हॅलो. हा आता आला. हो, पण आता कॉम्प्युटरचा आवाज आला. मी आपल्या ह्याला लावलं होतं नाही, हेडफोन. हेडफोन काढून टाक. माझ्यामध्ये येतोय हा आवाज, बेटर आहे. येतोय का आता? हा. येतोय. हो. येतोय. ओके गुड. थोडे बॉडी रोटेशन करू आपण. ओके. मंजुषा बास, सावकाश शांतपणे उभे राहूयात. आता आपण बॉडी रोटेशन करूयात. पायामध्ये 1.5 फूट अंतर. बॉडी रिलॅक्स. हात कमरेवर ठेवूयात. एक खोल श्वास आत घेऊन मान मागे घेऊयात आपण. हळू मान पुढे. हनुवटी छातीला लावायचा प्रयत्न करूया आणि डावीकडून उजवीकडे हळूच मान फिरवून. अतिशय सावकाश मान फिरूया. श्वास घेताना मान वर, श्वास घेताना खाली. क्लॉकवाईज 3 वेळा. विरुद्ध दिशेने 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स रिलॅक्स. आवाज येतोय? रिलॅक्स. येस. आता आपण खांद्याचं रोटेशन करूया. हात खांद्यावरती असे टेकवा. जुळून पुढच्या बाजूने वरून मागच्या बाजूने जाऊ द्या. खांद्यामध्ये फिरवायचे. श्वास घेताना हात वर, श्वास घेताना खाली, श्वास घेताना वर, सावकाश खाली वर खाली. विरुद्ध दिशेने 5 वेळा आपण करूया. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. हात झटकूया, कोपऱ्यातनं हात झटकूया आणि झटकताना आवाज करायचा आहे. हा हा हा. जोरात आवाज काढून श्वास बाहेर काढायचा. रिलॅक्स रिलॅक्स. हात पुढे घ्या, पंजे उघडे. मुठीतनं हात वळवूयात आणि मुठीत वळवून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. क्लॉकवाईज 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. कमरेवर हात ठेवूयात. पायामध्ये 1.5 फूट अंतर. जेवढं खांद्यामध्ये अंतर आहे तेवढंच पायामध्ये ठेवूयात. आणि आपल्याला डोकं जे आहे, डोकं हे शरीराच्या सरळ रेषेमध्ये पाहिजे. फक्त आपल्याला कंबर हलवायची आहे. फक्त कंबर हलवायची, बाकी शरीर हलवायचं नाहीये. 3 वेळा क्लॉकवाईज. काही जणांचा कमरेला कमरा झालेला आहे, काही हरकत नाही. सावकाश, एकदम सावकाश, एकदम सावकाश, एकदम सावकाश. विरुद्ध दिशेने. वा, सुंदर. छान करतायत की व्यायाम सगळे.
वा 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 वा. काही काहींनी अजूनही व्हिडिओ ऑन ठेवलेला नाहीये. व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे मला पण कळेल कसं काय चाललेलं आहे सगळं. ओके, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता आपण गुडघ्याचा व्यायाम करणार आहोत. ज्यांना गुडघ्याचा काही त्रास आहे, ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, गुडघे दुखतायत, त्यांनी हा व्यायाम नाही केला तरी चालेल. गुडघ्यामध्ये वाकायचंय. गुडघ्यामध्ये हात जे आहेत गुडघ्यावरती ठेवायचे. मी दिसतोय सगळ्यांना? हात गुडघ्यावरती अलगदपणे गुडघे फिरवायचे. गुडघ्याचा त्रास ज्यांना आहे त्यांनी कृपया करू नये, किंवा ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी करू नये. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. वाह, सुंदर सुंदर. रिलॅक्स. अँकल रोटेशन करूया. उजवा पाय पुढे घ्या. सावकाशपणे अँकल मधनं पाय 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. दुसरा पाय. रिलॅक्स रिलॅक्स. आता खाली बसूयात, पण खाली बसायची पद्धत वेगळी आहे आपली. आपण सोफ्यावर आरामात बसणार आहोत. हात पुढे करायचे आणि हळूच गुडघ्यात वाकायचं खाली. थोडस एकदम. वा वा वा, छान. हळूहळू थोडं 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 खाली जायचं. आरामात खाली 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 जायचं. वाव वाव. थोडं वरती, थोडं खाली. रिलॅक्स. खाली बसूयात. दोन्ही पाय जोडून घेऊयात. हात 2 बोटांच्या मध्ये. पाय पक्के पकडूयात आणि हळूहळू हलवायला करू. याला बटरफ्लाय आसन म्हणतात, किंवा बटरफ्लाय व्यायाम. वा वा वा. हळूहळू हळू हलवायला सुरुवात करूयात. थोडं जोरात, स्पीडनी. रंगीबेरंगी बटरफ्लाईज. थोडं स्पीड वाढवा, थोडं स्पीड वाढवा. अजून थोडं. सावकाश, स्पीड कमी. असं थोडं श्वास घेत मागे झुकूयात. श्वास घेत जमिनीला डोकं टेकवायचा प्रयत्न करूयात. जेवढं जाईल तेवढं सावकाशपणे, फार घाई नाही. जेवढं जमतंय आपल्याला, जेवढं शक्य आहे तेवढंच करायचंय. उगीच जास्त ताण द्यायचा नाहीये. फक्त जेवढं जमतंय त्याच्यात 2% जास्त जायचा प्रयत्न करायचा, बस. रिलॅक्स. वरती या सगळे. वाव. आरामात बसूयात. कसं वाटलं? जरा बॉडी रिलॅक्स झाली? जरा बऱ्याच दिवसांनी व्यायाम केला असेल काही काही जणांनी नेहमी करत असतात. आता जेव्हा प्राणायाम आपल्याला करायचा असतो तेव्हा बॉडी रिलॅक्स होणं गरजेचं असतं. थोडं स्नायू मोकळे झाले म्हणजे आपल्याला मदत होते प्राणायाम करण्यासाठी. तर आपण प्राणायाम शिकायच्या आधी तुम्हाला काही प्राणायामाबद्दल माहिती सांगतो मी आधी. आता अनम्यूट केलं तरी चालेल. जरा थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असेल की जरा मजा येईल. जरा अनम्यूट करता येईल. ओके. बोल केलंय बऱ्याच जणांनी. तर
आपल्या शरीरासाठी जी ऊर्जा मिळते त्याचे 4 वेगवेगळे सोर्सेस आहेत. कोणाला सांगता येईल की 4 सोर्स जिथं एनर्जी आपल्याला मिळते असे 4 वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला एनर्जी मिळते? सांगता येईल कोणाला? भोजन खाणं सगळ्यात पहिलं. पहिलं फूड. व्यायाम करेक्ट. व्यायाम श्वसन श्वसन हा. श्वास. अजून चहा 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 नाही पिण्यात आलं ना रे. चहा चहा फूड मध्ये येतं चहा सुद्धा. आपण जो श्वास घेतो त्याच्यातून. श्वासामधून. अजून जेवण. व्यायाम, एक्सरसाइज. जेवण. तिसरा आहे स्लीप. झोपले आपण Ah, जर झोपले yes. तर आपल्याला Yes. एनर्जी मिळणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे फूड, ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. आपण अन्नमय कोश म्हणतो आपल्या शरीराला, अन्नापासून बनलेला. त्यानंतर जे आहे ती झोप आहे. आपण जर व्यवस्थित आपली शांत आणि क्वालिटी स्लीप जर झाली नाही तर आपल्याला एनर्जी मिळत नाही. तिसरा आहे श्वास, की ज्याच्यामुळे आपण जिवंतच राहू शकत नाही, तर श्वास आहे. आणि चौथा जो आहे ते म्हणजे शांत मन. तुम्हाला हे झोप मिळाली, फूड मिळालं, श्वास जरी घेत असला तरी तुमचं मन खऱ्यावर नसेल तर तुमची एनर्जी लेवल एकदम डाऊन असते. त्याच्यामुळे तुमची मन शांत ठेवणं हे सुद्धा म्हणजे गरजेचं आहे. ते आपोआप राहत नाही, त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. तर आपण प्राणायाम जो शिकणार आहोत तो प्राणायामाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. काय की प्राण ह्या शब्दामध्ये जे आहेत, आपण ज्याला चैतन्य शक्ती म्हणतो, ज्याच्यामुळे आपलं शरीर आपलं चालतंय, चलनवलन ते चाललेलं आहे, ते प्राण हे श्वसनापेक्षाही किंवा श्वासापेक्षाही एकदम सरळ असतात किंवा सूक्ष्म असतात आपण म्हणू. जेव्हा आपण प्राणशक्ती जी आहे आपली चैतन्य शक्ती, त्याच्यावरती आपला पूर्ण क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती डिपेंड आहे. जेव्हा तुमची प्राणशक्ती ही कमी झालेली असते तेव्हा तुमची एनर्जी डाऊन असते. तुम्ही डिप्रेशन मध्ये असू शकता, थकलेले असता. तेव्हा तुमची मनाची स्थिती पण अशी कशी असते त्याचा सुद्धा तुम्ही तेव्हा विचार करा. तुमची चिडचिड होते, तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि निरुत्साह असतो खूप. तेच जर तुमचं प्राणशक्ती जर भरपूर असेल तर तुम्हाला अतिशय आनंदी असता, जॉयफुल असता, एनर्जेटिक असता, फोकस असता, सेंटर्ड असता आणि पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येतात. हे फक्त तुमच्या स्वभावाचं नाही तर तुमची प्राणशक्ती कशी आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर आपण जेव्हा बघतो की जेव्हा आपण फिरायला जातो बाहेर, जिथे समुद्र आहे किंवा निसर्गात जातो, तेव्हा असा श्वास मोठा असा भरून घेतो. आपल्याला तेव्हा सगळी प्राणशक्ती जी आहे ती आपली तिथे भरपूर असल्यामुळे आपल्याला तिथे फ्रेश वाटतं. तेच एखाद्या सबवे मध्ये गेलं खाली किंवा गर्दीमध्ये गेलं तर असं घुसमटल्यासारखं होतं, तिथे प्राणशक्ती आपली कमी होते. तर आपली प्राणशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला श्वसन हे खूप गरजेचं आहे. आणि श्वसन जे आहे, श्वास आहे, ते काय ना म्यूट ऑल परत जॉईन कर. जो आपला श्वास आहे तो श्वास, आपला जो श्वास आहे तो आपला बाहेरचं जे जग आहे आणि जे आपल्या आतलं जग आहे त्याला लिंक करणारी जी माध्यम आहे ती श्वास आहे. आपण बाहेरच्या हवेतनं श्वास आतमध्ये घेतलो आणि आपल्या शरीरामधनं त्याला ऊर्जा देतो आणि बाहेर फेकतो. म्हणजे श्वास काय करतो, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि जेव्हा श्वास आपण संदीप, अरे गणेशलाच म्यूट केलंस. येतोय आवाज आता? येतोय. ओके. तर आपला श्वास जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आपण 85% जे श्वसन म्हणजे श्वासावाटे आपले टॉक्सिन्स बाहेर पडले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या भावना सुद्धा ज्या आहेत त्या सगळ्या श्वासावरती नियंत्रित असतात. त्या दिवशी जसं सांगितलं मी, जेव्हा आपला खूप राग येतो तेव्हा किंवा आपलं दुःख, राग असलं की आपला श्वास खूप जोरजोरात घेतला जातो. जेव्हा दुःख असतो तेव्हा श्वास अडकल्यासारखा होतो किंवा काय भीती वाटते तेव्हा सुद्धा श्वास अडकल्यासारखा होतो. तर आपला श्वास जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि श्वासाचं आणि आपल्या शरीराचं नियंत्रण आणि आपल्या चैतन्य शक्तीचं नियंत्रण करणे
त्यालाच आपण प्राणायाम म्हणतो. प्राणाला आयाम देणे म्हणजे प्राणशक्ती वाढवणे, आयाम देणे म्हणजे वाढवणे. तर प्राणशक्ती वाढवण्यासाठी जी काही क्रिया आहे, श्वसनाची क्रिया आहे, त्याला आपण प्राणायाम म्हणतो. तर आपल्याला आपण आता वेळेप्रमाणे आपण बघू किती 3 किंवा 4 प्रकारचे प्राणायाम आपण शिकू. आता मी पहिला प्राणायाम आपण घेतोय तो आहे उज्जयी श्वास. तर उज्जयी श्वासामध्ये आता आवाज म्यूट ऑल करू का मी? एक मिनिट. अरे सगळ्यांना म्यूट कर. म्यूट ऑल केलेलं आहे मी, तरी कोणाचा तरी बाहेर मागणं आवाज येतोय. माझ्या इथे नाहीये. ओके ओके, येतोय आवाज? यस येतोय. गुड. आपण प्राणायामची पहिली म्हणजे उज्जय श्वास जो आहे तो उज्जय श्वास आपण शिकू. ओके. तर त्या उज्जय श्वास मध्ये ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण वज्रासनामध्ये, ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसू. ज्यांना शक्य आहे त्यांनी अर्ध पद्मासन किंवा पद्मासन मध्ये बसू. वज्रासन कसं करायचं मी सांगतो. गुडघ्यावर उभं राहा असं आणि जस्ट 2 पायांच्या मध्ये ज्यांना बसता येईल त्यांनी बसायचे. 2 पाय जुळलेले पाहिजेत. गुडघे जुळलेले. ज्यांना शक्य आहे त्यांनी बसा, ज्यांना शक्य नाही त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा थोडा वेळ जरी वज्रासन मध्ये बसलं तरी काही हरकत नाही. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसलं तरी चालेल. थोडा वेळ त्रास होतो, मुंग्या येतात, पण नंतर वज्रासनामध्ये तुमची स्पाइन इरेक्ट राहते आणि प्राणायाम चांगल्या पद्धतीने होतो. तर पहिला हे जे उज्जय श्वास जो आहे तो आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्राणशक्ती पोहोचवण्याचं काम करतो. तर आपण त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या स्टेज असतात. आपल्या शरीराच्या खालच्या भागाला, मधल्या भागाला आणि डोक्याच्या भागाला, असे 3 वेगवेगळ्या भागामध्ये प्राणाचा संचार होण्यासाठी ही प्राणायाम पद्धती आहे. आपण पहिली पद्धती चालू करू ज्याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो. त्याच्यामध्ये सध्या फक्त बघा आणि नंतर मी तुम्हाला आपण बरोबर करू. पहिल्यांदा हाताचे तळवे असे ताठ ठेवायचे, अंगठे 90 डिग्री मध्ये, आणि हे जे अंगठे आहेत हे मागच्या बाजूने नेऊन कमरेला, जिथे आपलं कमरेचं हाड संपतं तिथे असे ताठ हात असे ठेवायचे. कोपऱ्यामध्ये हात वाकलेला आणि खांदा रिलॅक्स, अशा पद्धतीने करायचंय. तर याच्यामध्ये काय, श्वास घेताना आपण पहिल्यांदा आपण तर श्वास रिलॅक्स करू 2 वेळा. त्यानंतर याच्यामध्ये कशी पद्धत आहे की जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा नॉर्मल श्वास घ्यायचा. मी काउंट करेल 1 2 3 4. त्याच्यानंतर श्वास थांबवायचा आहे, म्हणजे रोखून धरायचा आहे श्वास घेतल्यानंतर. तर तो मी सुद्धा काउंट करेल 1 2 3 4, तेवढ्यापर्यंत श्वास थांबवायचा आहे. आणि जेव्हा सोडतो श्वास, तो श्वास सोडताना आपल्याला मी काउंट करेल त्याचा 1 to 6, म्हणजे 1 2 3 4 6. ओके. तर त्या 6 पर्यंत जो श्वास सोडतोय आपण, तो श्वास सोडताना तुम्हाला एक वेगळी क्रिया करायची. आपली जी श्वास नलिका आहे ती श्वास नलिका थोडीशी आखडून घ्यायची. म्हणजे कसं होतं की जेव्हा आपण श्वास नलिका आखडून श्वास सोडतो तेव्हा तुमच्या घशातनं जी हवा बाहेर येते ती थोडंसं घर्षण करून बाहेर येणार आहे. म्हणजे जेव्हा आपण थोडासा आवाज येईल त्याचा. म्हणजे बघा, मी आता श्वास घेतो, सोडताना घशातनं घर्षण करून तो आवाज आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. खूप जास्त घर्षण करायचं नाही, एकदम थोडी श्वास नलिका थोडी कॉन्स्ट्रक्ट, म्हणजे जसं आकुंचन पावली पाहिजे अशा पद्धतीने घ्यायची जरा. आणि पुन्हा त्याच्यानंतर 6 काउंट झालं की मी 2 काउंट घेईल. तर ते 2 काउंट नंतर जो आपला पूर्ण श्वास सोडलेला असतो त्या पद्धतीमध्ये आपण थोडा वेळ थांबायचंय. तर मी तुम्हाला 2 सायकल करून दाखवतो आणि त्यानंतर मी आपण बरोबर करू.
कुठलाही प्राणायाम करताना शक्यतो डोळे बंद ठेवायचे, पण तुम्ही आता सुरुवातीला शिकण्यासाठी आपण डोळे उघडून बघू शकता आणि करू पण शकता. तर मी आता वज्रासनामध्ये बसलेलो आहे. त्याला फर्स्ट स्टेज ऑफ उज्जयी प्राणायाम म्हणतात. एक साधारण श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास आत, रोकायचा, सोडताना श्वास रोखला, रिलॅक्स, पुन्हा श्वास आत, श्वास रोखला, श्वास बाहेर, पुन्हा श्वास रोखला. ओके, समजलं? कोणाला काही शंका? कोणी अनम्यूट करून काही शंका कोणाला? ओके, करायचं आपण. गुड. मी सगळ्यांनी तयार राहा. जे वज्रासन मध्ये ते वज्रासन मध्ये, अर्ध पद्मासन किंवा पद्मासन. प्राणायामाची पहिली स्थिती. एक साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. अजून एक श्वास आत, पूर्णपणे बाहेर. फॉर उज्जयी, ब्रीद इन 1 2 3 4, होल्ड 2 3 4, ब्रीद आउट 2 3 4 5 6, होल्ड 2. गणेश, आवाज येत नाहीये तुझा. माझा आवाज येत नाही? हॅलो, आवाज येतोय? येतो येतो. हा, येतोय की. येतोय. कोणाला काही शंका म्यूट करून विचारू शकता. काही शंका असतील तर, प्राणायाम महत्वाचा आहे. काही डाऊट असतील तर विचारून घ्या. ओके, नाही ठीक आहे. मग आपण एक ह्या फर्स्ट स्टेज मधले आपण 4 राऊंड करून घेऊ. ओके, 4 राऊंड करायचे. तर चला सुरुवात करूया. डोळे बंद. प्राणायामची पहिली स्थिती. तळवे, बोट जुळलेली, तळवे कमरेवरती. बॉडी रिलॅक्स, मान सरळ, पाठ सरळ. एक साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. अजून एक श्वास आत, पूर्णपणे बाहेर. फॉर उज्जयी, ब्रीद इन 2 3 4, होल्ड 2 3 4 5 6, होल्ड. ब्रीद इन 2 3 4, होल्ड 2 3 4, breathe out 2 3 4 5 6, hold 2, breathe in 2 3 4, hold 2 3 4
Breathe out. 2, 3, 4, 5, 6. Hold. 2. Breathe in. 2, 3, 4. Hold. 2, 3, 4. Breathe out. 2, 3, 4, 5, 6. Hold and relax. Relax. हाताचे तळवे आकाशाकडे, मांडीवरती उघड्या दिशेने. डोळे बंदच ठेवा आणि शरीरामध्ये जे काही संवेदना होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. रिलॅक्स. डोळे उघडू शकता. आता आपण प्राणायामाची दुसरी स्थिती बघू. पुन्हा हात जे आहेत, हाताचे तळवे, बोट जोडलेली, आणि जे बोट आहेत ते बोट काखेमध्ये घालायचे आणि हात शरीराला, जमिनीला समांतर, कोपरे जमिनीला समांतर, ताठ बसायचे पण रिलॅक्स. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. त्यामुळे आपण डोळे मिटून घेऊ. साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. अजून एक श्वास आत, पूर्णपणे बाहेर. उज्जैमध्ये श्वास आत, 2, 3, 4. रोका. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5, 6. रोका. 2. श्वास आत. 2, 3, 4. रोका. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5, 6. रोका. 2. श्वास आत. 2, 3, 4. रोका. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5, 6. रोका. 2. श्वास आत. 2, 3, 4. रोका. 2, 3, 4, 5, 6. रोका. 2. रिलॅक्स. तळवे आकाशाकडे उघडे, मांडीवरती. डोळे बंद. शरीरामध्ये ज्याही संवेदना होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. गणेश, एक प्रश्न आहे. बोला ना. श्वास सोडताना तू म्हणतो ते नलिकेला घर्षण झालं पाहिजे, आवाज आला पाहिजे, पण श्वास सोडताना तो तोंडातून सोडला जातो का नाकातूनच? सॉरी, फक्त नाकातनं श्वास सोडायचा, तोंड बंद ठेवायचं. श्वास नलिका थोडीशी आकुंचन पावली पाहिजे, तोंड बंद पाहिजे. आपला जो काही श्वास घेतला जाईल तो फक्त नाकातनं घेतला गेला पाहिजे. ओके ओके. येस. आता आपण तिसरी स्टेज शिकू. प्राणायामाची तिसरी स्टेज आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? काही शंका अजून कोण? प्रमोद, काही शंका? नाही.
ओके. तिसरी स्टेज जी आहे ती तिसऱ्या स्टेज मध्ये बघून घ्या, मी मागून बघा. हात जे आहेत असे वरती नेऊन आपल्याला पाठीवरती टेकवायचे. कोपरे आकाशाकडे, दंड कानाला टेकले पाहिजेत आणि हात जे आहेत ते पाठीवरती. दंड कानाला, कोपरे आकाशाकडे, पाठीवरती सर्वे. जमतंय? ओके. एक साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. अजून एक खोल श्वास आत, पूर्णपणे बाहेर. उज्जैमध्ये श्वास आत, 2 3 4, रोका, 2 3 4, सोडा, 2 3 4 5 6, रोका, 2 5 2 3 4, रोका, 2 3 4, सोडा, 2 3 4 5 6, रोका. रिलॅक्स, रिलॅक्स. सर्व आकाशाकडे उघडे, डोळे बंद. शरीरामध्ये ज्याही संवेदना होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. डोळे उघडू शकता. या 3 स्टेज मध्ये आपल्याला शरीराच्या 3 वेगवेगळ्या भागामध्ये, जेव्हा आपला जो पहिली स्टेज आहे तेव्हा आपल्याला शरीराच्या कमरेखालच्या भागामध्ये आपल्याला एनर्जी मिळते. आपली प्राणशक्ती शरीराच्या कमरेच्या खालच्या भागापर्यंत मिळते. जेव्हा तुम्ही सेकंड स्टेज मध्ये असता तेव्हा तुमच्या मानेपासून ते कमरेपर्यंतच्या भागामध्ये प्राणशक्तीचा संचार होतो. आणि जेव्हा आपण तिसरी स्टेज करतो तेव्हा तुमच्या शरीरातला जो पूर्ण डोक्याचा, मेंदूचा आणि चेहऱ्याचा भाग आहे तिथं प्राणशक्ती सगळी कार्यान्वित होते. तर हे जे उज्जयी जो प्राणायाम आहे, हा जो प्राणायाम आहे तो तुमचा बेसिकली थकवा दूर करण्याचं महत्वाचं काम करतो. तुम्ही हा प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाल्यासारखं जाणवेल आणि तुमच्या शरीराचा थकवा जो आहे तो पूर्ण निघून जाईल, एनर्जेटिक वाटेल आणि प्राणशक्तीचा संचार सगळीकडे होईल. तुमचं शरीर प्राणायामासाठी, तुमच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला तयार होईल. अशी हे उज्जयी प्राणायाम आहे. कुठल्याही प्राणायाम, मेडिटेशन वगैरे सुरू करायच्या आधी हे उज्जयी प्राणायामाचे राऊंड करायचे असतात. आपण आता पहिला दिवस असल्यामुळे 4 राऊंड मध्ये ते शक्यतो 8 राऊंड आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. साधारण 8 राऊंड करायला आपल्याला एक 10 मिनिटांमध्ये, 10 ते 12 मिनिटांमध्ये 8 म्हणजे पहिल्या स्टेजला 8, दुसऱ्या स्टेजला 8 आणि तिसऱ्या स्टेजला 6 असे राऊंड आपण करतो. त्याच्याने तुमचे शरीर जे आहे ते प्राणशक्ती सगळीकडे संचारित केली जाते. तर आता दुसरा प्राणायाम आपण शिकू. त्याचं नाव आहे नाडी शोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम सुद्धा त्याला म्हणतात. रिलॅक्स तुम्ही बसू शकता. ज्यांना शक्य आहे अजून वज्रासन मध्ये बसायचं ते वज्रासन मध्ये बसू शकता. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा मांडी घालून. पद्मासन ह्यासाठी चांगलं. तर आपल्याला काय करायचं आता की अनुलोम विलोम मध्ये एका नाकपुडीतनं श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीतनं सोडायचा आहे. तर तो श्वास घेताना पहिल्यांदा हात जो आहे, हाताची पहिले 2 बोटं जी आहेत, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, तर्जनी आणि मध्यमा, हे कपाळावर टेकू शकतो आपण. आणि अंगठ्याने तुमची उजवा जो नाकपुडी आहे
तिचा दाब उजव्या नाकपुडीवर आला पाहिजे की उजवी नाकपुडी दाबली जाईल. आणि जी 2 बोटं आहेत करंगळी आणि अनामिका त्याच्याने तुम्हाला डावी नाकपुडी दाबता आली पाहिजे. तर हे आपल्याला करायचं आहे. तर हे करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं याचे 4 नियम आहेत हा प्राणायाम करताना. एक तर तुमची बॉडी रिलॅक्स पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्या दोन्ही नाकपुड्या ओपन पाहिजे. नाकपुड्या ओपन म्हणजे काय, आपल्याकडे आपल्या श्वसनामध्ये 3 नाड्या असतात. तर त्या 3 नाड्यामध्ये इडा, पिंगळा आणि सुषुम्ना असं म्हणतो आपण त्याला. जेव्हा सुषुम्ना नाडी जेव्हा चालू असते तेव्हा आपल्या दोन्ही नाकपुड्यातनं श्वास घेतला जातो आणि दोन्ही नाकपुड्यातनं सोडला जातो. ती उत्कृष्ट परिस्थिती असते तुमची प्राणायाम करायला. आणि जरी नसेल तरी तुम्ही हा प्राणायाम करू शकता. थोडंसं एक्झरसाइज केल्याने दोन्ही नाकपुड्या मोकळ्या होतात. म्हणजे तुमची दोन्ही नाकपुड्या सुषुम्ना नाडी तुमची कार्यान्वित होते. तर असं करताना याचा नियम जो आहे ते लक्षात घ्या. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा पहिल्यांदा पूर्ण 2 बोटं जेव्हा आपण कपाळावर टेकवतो तेव्हा पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे, पूर्णपणे सोडून द्यायचा. आणि त्यानंतर जेव्हा आपण श्वास घेतो, पहिल्यांदा श्वास घेतो तेव्हा तुमची उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेतला की डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. तुम्ही सध्या फक्त बघा आणि ऐका. मी त्यानंतर आपण सगळ्यांची एक्सरसाइज घेऊ. मी काय काय सांगतो ते ऐका पूर्णपणे आणि मग आपण त्याच्या शंका असतील काय असतील तर आपण मी सांगतो तेव्हा आपण करून चालू. तर जेव्हा आपण डाव्या नाकपुडीतनं श्वास घेतो आणि उजव्या नाकपुडीतनं सोडतो, पुन्हा मग उजव्याच नाकपुडीतनं श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीतनं सोडून द्यायचा. हा असा 1 राऊंड झाला. असे आपण साधारण 9 ते 10 राऊंड आपण करत असतो. तर याच्यामध्ये श्वास जेव्हा घेतो आणि सोडतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की श्वास घेताना कायम डाव्या नाकपुडीतनं वरती गेला आतमध्ये घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीतनं आत सोडायचा. आणि जेव्हा आपलं सायकल पूर्ण होईल तेव्हा डाव्या नाकपुडीमधनं श्वास बाहेर आला पाहिजे. ओके. तर हे करताना जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा पूर्ण जेवढा शक्य आहे तेवढा पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा, पूर्णपणे बाहेर सोडायचा. हा श्वास घेताना पुढे कुठेही मध्ये थांबायचं नाही. ओके. किंवा झटके पण द्यायचे नाही. म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा पूर्णपणे घेतला पाहिजे, पूर्णपणे सोडला पाहिजे. श्वास घेताना शक्यतो आपल्या स्पीडनी हळूहळू श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचा. कुठेही झटका म्हणजे असा न घेता एकदम स्मूथली गेला पाहिजे, स्मूथली बाहेर आला पाहिजे. आणि कुठेही थांबायचं नाही. म्हणजे 2 श्वासामध्ये आपण जसं उज्जय श्वासमध्ये थांबलो होतो मध्ये, तसं या श्वासामध्ये थांबायचं नाहीये. तर मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. काही शंका असतील तर विचारा. मग आपण त्याचे साधारण 9 राऊंड करू किंवा 5 ते 6 राऊंड करू आपण. शक्यतो डावा हात जो आहे तो याला चिन मुद्रा म्हणतो आपण. चिन मुद्रामध्ये डावा बोटाचा अंगठा आणि तर्जनी हे जोडून आपण डाव्या गुडघ्यावरती ठेवू आणि 2 बोट मी कपाळावर ठेवलेत. श्वास आत, समजलं? कोणाला काही शंका? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण विचारू शकता. काही शंका असतील तर विचारा. Start from the right nostril, right? Start from the left nostril. Left nostril. Okay. Yeah. Start from the left and exhale from the right. Again, inhale from the right and exhale from the left.
समजलं सगळ्यांना? करायचं आपण चालू. सगळ्यांनी रिलॅक्स सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासनामध्ये बसूया. बॉडी रिलॅक्स. डावा हात चिन्ह मुद्रामध्ये, उजव्या हाताने तुम्ही कपाळाचा आधार घेऊ शकता. अंगठ्याने उजव्या नाकपुडीला टेकेल असं बघा आणि डाव्या हातावरती तर्जनी करंगळी किंवा तुमची अनामिका जी आहे ती ठेवता येईल असं बघा. डोळे मिटलेले, बॉडी रिलॅक्स. सध्या दोन्ही नाकापुडी श्वास आत, पूर्णपणे बाहेर. पुन्हा एक साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. उजव्या नाकपुडीतनं श्वास आत घ्या. डाव्या नाकपुडीतनं श्वास आत घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीतनं सोडायचा आहे. श्वास आत, बाहेर. पुन्हा उजव्या नाकपुडीतनं श्वास आत, डाव्या बाजूने बाहेर. तुमच्या स्पीडने करायचं आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा येऊ शकतो. त्यामुळे आपण डाव्या नाकपुडीतनं श्वास आत घ्यायचा, उजव्या नाकपुडीतनं सोडायचा, पूर्णपणे घ्यायचा, पूर्णपणे सोडायचा. जेव्हा डाव्या नाकपुडीतनं श्वास आत घेऊन उजव्या नाकपुडीतनं सोडला जाईल आणि उजव्या नाकपुडीतनं घेऊन डाव्या नाकपुडीतनं सोडला जाईल तेव्हा एक राऊंड पूर्ण होतो. असे तुम्ही 7 ते 8 राऊंड करू शकता. श्वास घेताना पूर्ण श्वास घ्यायचा आहे, पूर्णपणे सोडायचा आहे. श्वास स्मूथली घ्यायचा आहे, झटका द्यायचा नाही मध्ये. कुठे थांबायचं सुद्धा नाहीये. सात ते 8 राऊंड झाल्यानंतर रिलॅक्स राहा, डोळे बंदच असू देत. डाव्या नाकपुडीतनं श्वास सोडल्यानंतर ह्या राऊंड नंतर रिलॅक्स, डोळे बंद. जेव्हाही तुम्हाला वाटेल डोळे उघडायचे तेव्हा डोळे उघडू शकता. उज्जय श्वासानंतर जेव्हा आपण हा श्वास अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन प्राणायाम म्हणतो, त्या याचे खूप फायदे आहेत वेगवेगळे. महत्वाचा फायदा म्हणजे तुमचं जे बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हा नाडी शोधन प्राणायाम खूप महत्वाचा आहे. तुमच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बॉडीच्या टेम्परेचर जे व्हॅरी होतं ते बॅलन्स करण्याचं काम हे नाडी शोधन प्राणायाम करतं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे माइंड आहे ते फोकस होण्यासाठी, सेंट्रेड होण्यासाठी सुद्धा ह्या प्राणायामाचा उपयोग होतो. मेडिटेशन करायच्या आधी शक्यतो आपण हा प्राणायाम करतो. तर आपण मेडिटेशन करणारच आहोत. कोणाला काही शंका आहे या प्राणायामाबद्दल? काही बोलू शकता? काही आत्ता किंवा आपण होल्ड का नाही करत? नाही, ह्या प्राणायामामध्ये श्वास होल्ड करत नाही. कारण घेतल्यानंतर आपण हा श्वासाचं महत्व म्हणजे आपण जसजशी प्रॅक्टिस वाढेल तसा हा प्राणायाम हा स्लो केलेला असतो. म्हणजे हळू कमी स्पीडने घ्यायचा, त्याच स्पीडने बाहेर सोडायचा, पुन्हा त्याच स्पीडने घ्यायचा आणि त्याच स्पीडने सोडायचा. याच्यामध्ये आपण कुंभक ज्याला म्हणजे श्वास रोखून धरणे असं कुठेही करत नाही. हा एक प्राणायामाचा प्रकार आहे. ओके गणेश, तू स्लो म्हणला तर काही काउंटिंग नाही. काउंटिंग ह्या याच्यामध्ये प्रत्येकाची जी बॉडी आहे त्याप्रमाणे स्वतःची जी कॅपॅसिटी आहे. मी समजा आता माझी प्रॅक्टिस जास्त असेल तर मी कदाचित माझा श्वास घेण्याचा जो वेळ आहे तो खूप जास्त असू शकतो. जे स्वतः प्राणायाम करायला लागलेले आहेत नुकतेच त्यांना तो फास्ट घेऊ शकतात ते. त्याच्यामुळे तुम्ही हा प्राणायाम जो आहे तो हळू जसं म्हणजे प्राणायामामध्ये एक सांगतात की स्थिरम सुखम आसन, म्हणजे तुम्हाला स्थिर राहून आणि जेवढं कम्फर्टेबल आहे त्या कम्फर्टेबल स्थितीमध्ये तुम्हाला तो श्वास किंवा आसनं करायची असतात.
त्याच्यामुळे तुम्ही श्वास तुमच्या स्पीडने हळूहळू घ्या, तुमच्या स्पीडने सोडा आणि जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसा तुम्ही तो त्याचा स्पीड जो आहे तो कमी कमी करू शकता. जेवढं म्हणजे slow स्लो तेवढं व्हायला चांगलं. हवा का जास्तीत जास्त? हा म्हणजे तुम्ही स्लो जर केला तर तो तुमची जशी प्रॅक्टिस होते ते आपोआप तो स्लो होत जातो तो, किंवा तो स्लो झाला पाहिजे म्हणजे ओके, तुम्ही हा. पण त्यावेळेस तुम्ही उगीच काही त्रास होईल अशा पद्धतीने तो स्लो न करता, बळबळ त्याला स्लो न करता तुमची जी बॉडी आहे, तुमचे जे रिफ्लेक्शन आहे, तुमची जी म्हणजे त्याच्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकाचा वेगवेगळा स्पीड असू शकतो. आणि ब्लॉक तुम्ही हळूहळू करा. जर ब्लॉक असेल तर जोर देऊन पूर्ण करायचा नाही का? नाही 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 ब्लॉक झालाच नाही पाहिजे तो. मी सुरुवातीला सांगितलं असं धक्का द्यायचा नाही की एकाच स्पीडने घेता आणि एकाच स्पीडने सोडायचं. पण मग जिथे ब्लॉक जाणवेल तिथून दुसऱ्या ह्याने चालू करायचं का घ्यायला? तुमचा ओके. पूर्ण घेतला, पूर्ण घेऊन झाला की परत लगेच सोडायला सुरुवात करायची. पूर्ण सोडून झाला की पुढचा श्वास घ्यायचा. त्या पद्धतीने हा अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन प्राणायाम आपण याला म्हणतो. थँक्यू. ओके. अच्छा, अजून एक प्रश्न हा गणेश, हा बोल. का डोक्यावर हात ठेव म्हणजे ते 2 बोटं ठेवण्यामागे काही त्याचे काय नाही काही त्याचा उद्देश? खास कारण नाही, उद्देश काही नाही आधी त्याचा. आधी आम्ही फक्त असं करायचो, 2 बोटं एका साईडला दुसरा मग अंगठा असा करून करायचो. तसंही चालणार आहे? काय आहे ओके. की सवय नसेल तर हाताला कळ लागते बेसिकली. हाताला कळ लागू नये म्हणून आपण जनरली आधार देतो. म्हणजे तुम्हाला हात तुमचा स्थिर राहतो आणि हात स्थिर राहिल्याने तर असं खास काही असं कारण नाही की तुम्ही कपाळावरती बोट नाही टेकवलं तरी काही फरक पडत नाही. पण हो, तुमचं जेव्हा तुम्ही श्वास डाव्या नाकपुडीने घेत असता तेव्हा उजवी नाकपुडी ही पूर्णपणे बंद पाहिजे, तिथनं काही लिकेज नाही झालं पाहिजे. म्हणजे पूर्ण नाकपुडी पूर्ण बंद पाहिजे. दुसरी नाकपुडी जेव्हा तुम्ही श्वास सोडता किंवा घेता तेव्हा दुसरी नाकपुडी ही पूर्णपणे बंद पाहिजे. तेवढी काळजी घेतली गेली पाहिजे. ओके. गणेश हा गणेश मला एक विचारायचंय. विचारू का? एक विचारायचं आहे प्रश्न. हॅलो, हा माझा आवाज येतोय गणेश? हा येतोय. मगाशी पहिला जो आपण प्राणायामाचा विषय घेतला तर त्याच्यामध्ये सोडताना 6 ते 6 वेळा आपण जे 6 आकड्यामध्ये सोडतो तेवढ्या वेळ राहत नाही सोडण्याचं टायमिंग, ते लवकर सोडलं जातं. बर ठीक आहे, काही हरकत नाही. लवकर म्हणजे तुम्हाला रिलॅक्स वाटलं पाहिजे त्यासाठी कसं होतं की जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा आतमध्ये त्याचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ते जरा एक्सपांड होतं, त्यामुळे आपण सोडण्यासाठी जास्त वेळ लावतो. तर तो म्हणजे जास्त वेळ लागतो त्याला सोडायला. तुमचा लवकर सुटला गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही श्वास सोडल्यानंतर जे आपण थोडा वेळ श्वास थांबवतो त्यावेळेस तुम्ही थांबू शकता. सोडला गेला लवकर तुम्हाला कंट्रोल नाही झाला तर सोडा. पण प्राणायाम जो आहे तो जसं तुम्ही रोज करता तर त्याच्या प्रॅक्टिसनी ते तुम्हाला जमलं पाहिजे. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. एका दिवसामध्ये तुम्हाला जमणार नाही. म्हणजे एका दिवसामध्ये आपण जेव्हा जिम लावून एका दिवसात बॉडी बनवण्यासारखं आहे ते. त्यामुळे तुम्ही रोज प्रॅक्टिस केली की तुम्हाला रोज त्याच्यातनं स्वतःला आतमधनं जाणवेल की नाही आपल्याला काय काय फरक जाणवत आहेत. ओके. आता एक गणेश, एक विचारू का? हा बोल ना. अरे आता दुसरा जो प्राणायाम आपण शिकला म्हणजे अनुलोम विलोमचा, त्याच्यामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घेताना थोडा जड जातो उजव्या नाकपुडीपेक्षा. करेक्ट. तर मी तुम्हाला जे सांगितलं आपल्या 3 नाड्या असतात. त्या 3 नाड्यामध्ये डावी उजवी जे आहे ते काही आपण कधी जर ऑब्झर्व केलं दिवसातल्या पर्टिक्युलर वेळेस तुमची डावी नाकपुडी बंद असते, उजवी चालू असते. कधी उजवी चालू असते, कधी डावी चालू असते. आणि शक्यतो जेव्हा सकाळची वेळ असते किंवा ज्याला आपण पहाटेची वेळ म्हणतो संधी प्रकाशाच्या वेळेस, तेव्हा सुषुम्ना नाडी म्हणजे दोन्ही नाकपुडीतनं आपला श्वास चालू असतो. तेव्हा त्यावेळेस शक्यतो आपण प्राणायाम करत असतो. तर शक्य जर झालं तर दोन्ही नाकपुड्या चालू असताना केलेलं चांगलं. दोन्ही नाकपुड्या जर चालू नसतील तर एक काही एक्झरसाइज म्हणजे जॉगिंग एक्झरसाइज जर केल्या तर तुमच्या दोन्ही नाकपुड्या ह्या मोकळ्या होतात. तर तुम्हाला असं वाटलं की नाही आता नाकपुड्या आपली एक जास्त चालते, एक कमी चालते, थोडंसं जॉगिंग करा. जॉगिंग करताना श्वास सोडला की ते तुम्ही प्रॅक्टिस करा. मग आपण पुढच्या सेशन मध्ये अजून ते मोकळी कशी करायची त्याची अजून प्रॅक्टिस सांगेन मी. ओके. आता महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अजून एक प्राणायाम शिकवणार आहे
त्यानंतर आपण मेडिटेशन घेऊ, कारण आता जवळजवळ 1 तास व्हायला आलेला आहे. एक भस्त्रिका नावाचा आपण प्राणायाम जो आहे तो खूप महत्वाचा प्राणायाम आहे. तो प्राणायाम मी तुम्हाला शिकवतो. त्याच्यानंतर आपलं एक 15 ते 20 मिनिटाचं मेडिटेशन घेणार आहोत. ओके, तर भस्त्रिका प्राणायाम आपण शिकू. तर भस्त्रिका प्राणायाम मध्ये पुन्हा वज्रासनामध्ये बसायचंय ज्यांना शक्य आहे त्यांनी. आत्ता बसलं तरी चालेल, म्हणजे बॉडी रिलॅक्स. ओके, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आपल्या जो हात आहे, हाताच्या छोट्याशा हलक्या मुठी घ्यायच्यात, अंगठा आतमध्ये घेऊन हलक्या मुठी घ्यायच्यात, फक्त बंद करायच्या, आणि हात एकदम ढिल्ला सोडायचा, शरीर ढिल्ला सोडायचं, आणि ज्या मुठी ज्या आहेत त्या खांद्याच्या तिथे उघड्या पाहिजेत. हात एकदम रिलॅक्स आणि मुठी पण रिलॅक्स साईडनी बघू शकता. आता मी तुम्हाला आधी मी करून दाखवतो, मग तुम्ही करायचं आहे. ओके, तर आपण काय करू की जेव्हा ह्या मुठी वळालेल्या असतात त्यानंतर मी जेव्हा सांगेन तेव्हा श्वास जो आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे, पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, पूर्ण छाती भरून. जेव्हा मी श्वास पूर्ण आतमध्ये घेतो तेव्हा हात जो आहे तो असा वरती जाईल. वरती जाताना ज्या मुठी आहेत त्या अशा उघडल्या जातील पूर्णपणे. ओके, आणि जेव्हा खाली आपण श्वास पुन्हा आपण पूर्ण भरून घेतलेला आहे आणि पूर्ण सोडणार आहोत आपण, जो सोडतो तेव्हा पुन्हा हात खाली घेता घेता हाताच्या मुठी अशा इथं वळाल्या पाहिजे, किंवा अशा जरी राहिल्या तरी चालेल. ओके, तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा पूर्ण श्वास घ्यायचा आहे, आणि सोडताना जो श्वास घ्यायचा आहे तो असं जेवढा फोर्सफुली, म्हणजे तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की आरामशीर जेवढा फोर्सफुली सोडता येईल तेवढा फोर्सफुली सोडायचं आहे. ओके, आता मी करून दाखवतो तुम्हाला. लक्षात आलंय? श्वास पूर्ण आतमध्ये घ्यायचा आणि सोडताना थोडासा जोर लावून पूर्ण नाकावाटे श्वास. ते पण घेताना आणि सोडताना नाकानेच घ्यायचं आणि नाकानेच सोडायचं. पूर्ण सगळे हे जे श्वसन क्रिया आहेत पूर्ण सगळ्या नाकाने घ्यायच्यात आणि नाकाने सोडायच्या आहेत. गणेश, हाताचं नाही कळलं. हात जो आहे, हात आपल्याला हाताच्या मुठी आपण हलक्या मुठी वळतोय. जेव्हा आपण श्वास वरती श्वास घेतो तेव्हा हाताच्या मुठी अशा हात उघडले गेले पाहिजेत वरती. ओके ओके, हात उघडले गेले पाहिजे, आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा हात खाली घेताना मुठी बंद झाल्या पाहिजेत. ओके ओके, घेताना श्वास मुठी उघड्या, खाली घेताना. ओके, तर याच्यामध्ये ज्यांना ज्यांना ब्लड प्रेशर आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांनी थोडस स्पीड जो आहे, म्हणजे जो फोर्स आपण देतोय तो फोर्स थोडा कमी ठेवायचा, म्हणजे तुम्हाला शक्य असेल तेवढा. आणि त्याने मी सांगेल ते आपल्याला आता आपण 20-20 राऊंड करतो, पण आता आपण 10 ते 12 राऊंड करू किंवा 15 राऊंड करू. आणि त्याच्यामध्ये ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी सावकाश करायचा आहे, फोर्स जास्त द्यायचा नाही. सोडताना आपण जो फोर्स देतो तो द्यायचा नाही. दुसरी गोष्ट महत्वाची, जेव्हा हा प्राणायाम जो आहे हा एक तर तुम्हाला खूप ऊर्जा देतो, म्हणजे उत्साह देतो. तुम्ही जेव्हा डल असता, तुम्हाला काही कुठलं काम करायचं आहे, आमच्या कोर्समध्ये एका सांगितलं होतं की जेव्हा शिवाजी महाराजांचे सैन्य जे आहे ते लढाईला निघायचं तेव्हा हा प्राणायाम 400 वेळा करायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये असा उत्साह, जोश असा त्यांच्यामध्ये यायचा. तर हा असा प्राणायाम आहे ज्याच्याने तुमच्यामध्ये जोश येतो. तर त्याच्यासाठी हा प्राणायाम गरजेचा आहे. आणि ज्यांचं ब्लड प्रेशर त्यांनी अर्थात हे शांतपणे करायचं आहे. आणि तुमच्या नाक जे आहे, नाकामध्ये समजा काही घाण असेल, सर्दी झालेली असेल, तर नाक मोकळं होण्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप महत्वाचा आहे. तुम्ही जवळपास रुमाल असेल, नाकातली घाण आली तर पुसण्यासाठी रुमाल जवळ ठेवू शकता तुम्ही. जेव्हा केव्हा सर्दी होईल तेव्हा नाक याच्याने मोकळं होतं. आणि हा प्राणायाम जर तुम्ही रेग्युलर केला तर तुम्हाला सर्दी होणार नाही, हे पण खात्री आहे. तर हा प्राणायाम जर रेग्युलर, ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांना खूप सर्दी होते, सायनसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा प्राणायाम बेस्ट आहे.
भस्त्रिका केली की तुमची सर्दी गायब व्हायला मदत होते. चला आपण आता भस्त्रिका प्राणायाम करू. गणेश एक बोल. प्रश्न. आतापर्यंत सगळे प्राणायाम मध्ये तू म्हणाला स्लो सोडायचं, याच्यात म्हणतो याच्यामध्ये फोर्सने सोडायचं, पण हा. फोर्सने याच्यामध्ये थोडासा फोर्सने सोडायचा श्वास. स्लो नाही एकाच याच्यात, आणि घेतानाही जर्क घेताना पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे आणि सोडताना तुमच्या नाकपुडीतनं पूर्ण श्वास असा फोर्सफुली बाहेर आला पाहिजे. स्लो नाही. फोर्सफुली बाहेर आला पाहिजे. आता तो फोर्स जो आहे तो प्रत्येकाचा वेगळा असेल, आणि पुन्हा सांगितलं तसं ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा डायबिटीसचा पण त्रास आहे त्यांनी तो फोर्स जो आहे तो लिमिट मध्ये लावायचा आहे. ओके, डन. करायचं चालू. चलो, वज्रासन किंवा अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा काहीच नाही शक्य झालं तर सुखासन. बॉडी रिलॅक्स, स्पाइन इरेक्ट, आईज क्लोज. हाताच्या हलक्या मुठी खांद्याच्या पुढे, खांद्याच्या बाजूला नाही, खांद्याच्या पुढे आल्या पाहिजेत. एक साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. अजून एक साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. भस्त्रिकेमध्ये श्वास इन, इन म्हटलं की वरती आणि आउट म्हटलं की खाली. आउट, इन, आउट, इन, आउट, इन, आउट, इन, आउट, in, out, 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 and relax, relax. शरीराचे तळवे मांडीवरती, हात आकाशाकडे उघडे, डोळे बंद. शरीरामध्ये ज्याही संवेदना होत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया. डोळे बंद असू द्यात. साधारण श्वास चालू राहू द्या. भस्त्रिकेचा आपण अजून एक राऊंड घेऊयात. भस्त्रिकेच्या दुसऱ्या राऊंड साठी तयार. हाताच्या मुठी वळलेल्या, खांद्याच्या समोर. बॉडी रिलॅक्स, स्पाइन इरेक्ट, मान सरळ. साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. अजून एक खोल श्वास आत, पूर्णपणे बाहेर. भस्त्रिकेसाठी श्वास इन, 1, in, 2, in, 3, in, 4, in, 5, in, 6, in, 7, in, 8, in, 9, in, 10, in, 11, in, 12,
in 13, in 14, in 15. Relax, relax. हाताचे तळवे मांडीवरती, हात आकाशाकडे, बॉडी रिलॅक्स, डोळे बंद. वज्रासन सोडून पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधं रिलॅक्स मांडी घालून बसू शकता. शरीरामध्ये जे आहे संवेदना होतात त्याच्याकडे लक्ष द्या. हळुवारपणे जेव्हा वाटेल तुम्हाला तेव्हा तुम्ही डोळे उघडू शकता. कसं वाटतंय? सुंदर, फ्रेश. गुड, Yes. ग्रेट 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 ग्रेट. तर हे हा जो भस्त्रिका प्राणायाम आहे तो आपण शक्यतो 3 राऊंड करत असतो. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी 15-15 चे 3 राऊंड करूयात, आणि ज्यांना काही त्रास नाहीये त्यांनी नॉर्मल 20-20 चे 3 राऊंड करायला हरकत नाही. तर रोज आपण वज्रासनामध्ये बसलेलं ते कधीही चांगलं. तुमची बॉडी सुद्धा वज्रासारखी होते आणि तुमच्या शरीराची स्ट्रेंथ, तुमची इम्युनिटी सुद्धा ह्या भस्त्रिका प्राणायामाने वाढू शकते. ओके. तर आता हे 3 प्रकारचे प्राणायाम आपण शिकलेलो आहोत. याची प्रॅक्टिस आपण रोज करूया, आणि मला काही शंका असतील तर तुम्ही कधीही मला विचारू शकता. आता सगळ्यात ह्या जो सेशन आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला आता मेडिटेशन करायचंय, ध्यान करायचंय. याच्यामध्ये असे किती जण आहेत ज्यांनी आधी ध्यान केलेलं आहे? थोडे जण आहेत. गुड गुड. ध्यान करायचं म्हणजे First तुम्ही time ऐकलं असेल, करणं. ध्यान मेडिटेशन हे खूप लोकांनी ऐकलेलं आहे की ते आपलं काही काम नाही, ते मोठे म्हणजे ऋषी मुनी ध्यान करतात, मग ते कॉन्सन्ट्रेशन करतात. हे तसं काही नाहीये. ध्यान म्हणजे तुमच्या मनाची एक साधी सोपी पद्धती आहे. ध्यानाचे 3 नियम आहेत. एक तर तुम्ही रिलॅक्स बसायचंय, डोळे बंद करायचे, बॉडी एकदम रिलॅक्स पाहिजे, आणि जे आपण म्हणतो की जे कॉन्सन्ट्रेशन करायचं, एकाग्रता करायचं, तसं अजिबात करायचं नाही. त्याच्या बिलकुल विरुद्ध करायचंय. विरुद्ध म्हणजे काय की तुमचं मन जे आहे, मनामध्ये जे विचार येतात ते येऊ द्या, आल्याने काही फरक पडत नाही. ते मनात विचार येतात ते येऊ द्या, ते आपोआप जसे ढग येतात आणि जातात तसे मनातले विचार येतात आणि निघून जातात. ओके. आणि जे फोकस जे म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन जे म्हणतात, हे नेहमी मेडिटेशन केल्याने मिळणारा लाभ आहे, मिळणारा हा त्याचा रिझल्ट आहे. त्याच्यामुळे कधीही फोकस कॉन्सन्ट्रेशन असं काहीही करायचं नाहीये. ओके. त्याच्यामुळे आपण हे काही नियम त्याचे लक्षात ठेवू की आपल्याला जे ध्यान करायचं आहे त्याच्यामध्ये मी आता गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्या आवाजातलं ध्यान मी लावणार आहे. ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. त्या इन्स्ट्रक्शन फक्त एकदम अशा लाईट मॅनर मध्ये, जसं आपण गाणं ऐकतो त्या पद्धतीने खूप फोकसली आता काय सांगणार आहेत, मग आता काय करायचं, माझं चुकतंय का, काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं मन रिलॅक्स करायचंय. त्यासाठी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातील त्या एकदम लाईट मॅनर मध्ये, जसं आपण म्युझिक ऐकतो, छान म्युझिक ऐकतो, शास्त्रीय संगीत ऐकतो, त्या पद्धतीने ज्या ऐकायच्या आहेत. आणि समजा एखादी इन्स्ट्रक्शन तुम्हाला ऐकू आली नाही, काही फरक पडत नाही. तुमचं मन जे आहे ते एकदम ते सांगतील तसं तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करा. खूप छान वाटेल. तुम्हाला तिचे नियम जे सांगायचे की ध्यान करताना एक लक्षात ठेवायचं आहे की मी 3 नियम, मी कोणीही नाहीये. म्हणजे आपण जे काही समजा मी इंजिनियर आहे, मी बिझनेसमॅन आहे, मी शिक्षक आहे, मी डॉक्टर आहे, वकील आहे, जे काय आहे ते बाजूला ठेवायचं थोड्या वेळ. किंवा मी कोणाचा बाप आहे, कोणाचा हे आहे, हे म्हणजे मी आय एम नोबडी, आय एम डुईंग नथिंग. म्हणजे मी काय करतोय, मी काहीच करत नाहीये, नुसतं बसायचं. आपल्याला काही फोकस करायचं नाही, कुठं लक्ष द्यायचं नाहीये, फक्त लाईटली ऐकायचं. आणि त्यासाठी मी काही करत नाहीये. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला काहीही नकोय, आय डोंट वॉन्ट एनिथिंग. हे 3 नियम म्हणजे ते आपोआप बॅकग्राऊंडला आपल्याला चालू राहतात. त्याचे घोकायचे पण नाहीये की मला काही नकोय, मी कोणी नाहीये, हे घोकायचं पण नाहीये. हे सुरुवातीला फक्त आपण लक्षात ठेवायचं. जसं आपण
स्विमिंग पूल मध्ये जायच्या वेळेस कपडे उतरून बूट उतरून आपण उतरतो आणि बाहेर आला की परत घालतो, तेवढे हे 3-4 विचार आपले ध्यान करण्यापुरते आपण बाजूला ठेवणार आहोत. सगळे रेडी? रेडी? सध्या ह्या 15-20 मिनिटांमध्ये आपण पूर्णपणे डोळे बंद करून रिलॅक्स बसून, शक्यतो हालचाल करायची नाहीये, शक्यतो शरीर स्थिर ठेवायचंय आणि जे काही गुरुजी सांगतायत तर ते आपण ऐकूयात. चला आरामशीर बसूयात. जे सोफ्यावर बसलेत ते सोफ्यावर, जे खाली बसलेत खाली, किंवा कोणाला पाठीला आधार घेऊन बसायचा असेल, एक 15-20 मिनिटं पाठीला कळ लागेल असं वाटत असेल तर कशाचा तरी आधार घेऊन टेकून बसू शकता. ओके. पाठीचा कणा ताठ, बॉडी कम्प्लिटली रिलॅक्स, डोळे बंद, डोळे पूर्णपणे बंद ठेवूया. डोळे बंद. स्क्रीन शेअर होत नाहीये. चला मी तुमचं ध्यान घेतो आता. डोळे बंद. साधारण श्वास आत, पूर्णपणे बाहेर. आपल्या शरीरावरती आपण ध्यान देऊयात. आपलं शरीर हे आपल्याला निसर्गाकडून, देवाकडून मिळालेली एक अद्भुत देण आहे. स्वीकार करूया. आजूबाजूच्या वातावरणाचं प्रति सजग राहूयात. बाहेरून येणारे आवाज, जे पण आवाज असतील, पक्ष्यांचे आवाज, ट्रॅफिकचे आवाज, त्या आवाजाचा स्वीकार करूयात. बाहेरच्या वातावरणा बरोबर सजग असू द्या. खोल श्वास आत, पूर्णपणे बाहेर.
आपल्या शरीराप्रती सजग होऊयात. आपलं शरीर देवाने दिलेली एक अद्भुत अशी देण आहे. त्याचा स्वीकार करूयात. Honor and respect your body. आपलं ध्यान आपल्या पायाजवळ जाऊ द्या. Become aware of your feet. Your legs. Thighs. Genitals. Lower abdomen. Stomach. Chest. Shoulders. Right shoulder. Right arm. Left shoulder. Left arm. Your throat. मानेवरती लक्ष देऊयात. मानेच्या भागामध्ये युअर हेड. डोक्याच्या भागाकडे लक्ष देऊयात. डोक्याचा वरचा भाग, चेहरा, कपाळ, डोळे, नाक, गाल, कान, युअर होल बॉडी. पूर्ण शरीराला आपण शरीराचा अनुभव घेऊया. शरीराच्या पूर्ण भागावरती थोडं पूर्ण भागावरती लक्ष देऊया. टेक अ डीप ब्रीदिंग. लेट गो. पूर्ण मध्ये सोडूया. Take your attention to your whole body. आपल्या विचारांकडे लक्ष देऊया. चांगले विचार, वाईट विचार, जे काय असतील ते सगळ्यांचा स्वीकार करूयात.
कुठल्याही विचारांना विरोध करू नका. लेट द थॉट्स कम. It will come and it will go like a cloud. हे विचार येतात, निघून जातात. Take a deep breath in, breathe out slowly. आत येणारा श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय आणि बाहेर जाणारा श्वास तुम्हाला रिलॅक्सेशन देतोय, तुम्हाला विश्रांती देतोय. अजून एक खोल श्वास आत, पूर्णपणे बाहेर. आपल्या भावनांकडे लक्ष देऊया. मनामध्ये वेगवेगळ्या भावना उठत असतील त्याच्याकडे लक्ष देऊया. आपला मूळ स्वभाव हा आनंदी असण्याचा आहे. जॉय इज अवर मेन स्टेट ऑफ द माइंड. Become aware of our feelings. आपल्या विचारांकडेही लक्ष देऊया. जेही विचार येत आहेत त्याचा स्वीकार करूया. शरीरामध्ये ज्याही संवेदना होत आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. Become aware of the environment around you.
Take a deep breath in and let go. Become aware of the surroundings. Become aware of your body. Take a deep breath in. Breathe out. Slowly and gradually, with your own speed, हळूहळू हळुवारपणे चेहऱ्यावरती एक स्मित हास्य ठेवत हळूहळू तुम्हाला जेव्हा वाटेल तुमच्या स्पीडने तुम्ही डोळे उघडू शकता. जेव्हाही तुम्हाला पूर्णत्वाचा अनुभव येईल तेव्हा डोळे उघडू शकता. Right. कसं वाटतंय? भारी भारी वाटतंय? मस्त. बोलायची इच्छा होत नाही ना? शांत वाटतं की नाही? एकदम फ्रेश ग्रेट 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 ग्रेट. एकदम मस्त झाला. कोणाला काय अनुभव शेअर करायचा आहे? संपलं का तुमचं? कसं मेडिटेशन आणि प्राणायाम कसा वाटतंय तर अनुभव शेअर करू शकता कोणी? खूप सुंदर रे. छान वाटलं. तरी शांत. मला गणेश एकदम फ्रेश वाटलं. गुरुजींच्या आवाजातला मला गुरुजींच्या आवाजातलं मेडिटेशन शेअर करता आलं नाही. ते मी करेल शेअर तुम्हाला. आपल्या बरोबर आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विशाखा दिदी म्हणून आहेत, खूप सिनियर टीचर आहेत, माझ्या मार्गदर्शक पण आहेत, तर त्या सुद्धा आज वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. तर विशाखाजींना सुद्धा तुमच्याशी बोलायचं मी सांगितलं, आमचे सगळे स्कूल फ्रेंड्स येणार आहेत, त्यांचं मी सेशन घेणार आहे. तर विशाखाजी आहेत तुम्ही? दीदी येस येस आहे मी. हा 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 ऐकू येत आहे? येस येते. थँक्यू विशाखाजी. थँक्यू फॉर कमिंग. माझे सगळे शाळेतले मित्र आहेत बरं आहे. ओके हो का? यांची सगळे मुलांची शाळेत तुमच्या मित्र. सुपर. नमस्कार. नमस्कार. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची फॅकल्टी आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये 2003 पासून आहे. आताच तुम्हाला कसं वाटतं गणेशजींनी घेतलेलं? खूप छान. हा येस. माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोड्या स्क्रीन फ्रीज झाल्यात. हा तर थोडं बोलला तरी चालेल. ओके. तर मी आता तुम्ही तुम्हाला जे गणेशजींनी एक ट्रेलर होता छोटासा, तो पण छोटासा ट्रेलर. हा आपला जो कोर्स आहे आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक हॅपीनेस प्रोग्राम किंवा आता ऑनलाईन ब्रेथ अँड मेडिटेशन वर्कशॉप ऐकलं असेल. ऐकलंय सगळ्यांनी? नसेल ऐकलं तर आज त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर प्रकृती म्हणजे प्रकृती हेल्थ
संस्कृत मध्ये त्याचा महत्व मिनिंग काय आहे माहितीये का, की जो स्वतःमध्ये स्थित आहे. कारण जर स्वतःमध्ये स्थित असेल ना तर बाकीचे टेन्शन येणार नाही किंवा बाकीच्या जे आपले प्रॉब्लेम्स आपण आपल्या विचारांनी वाढवतो ना तर ते वाढणार नाही आणि बेसिकली हेल्थ तुमची काय राहील, चांगली राहील. राईट. येस. माझे स्क्रीन फ्रीज आहे हा, तर थोडा गणेशजी आवाज येतो नाही येतो ते थोडा सांगा नंतर. नाही मी सगळ्यांना सांगतो. आता ऍक्च्युली आपला जो कोर्स केलेला आहे त्यातले 2 नवीन ताजे कोर्स केलेले लोक आहेत. मला वाटतं सचिन आहेत का, सचिन जोशी? सचिन आहे गणेश आहे. अरे सचिन विक्रांत पण आहे आणि सचिन पण आहे. मी खूप दिवसापासून सचिनचा आणि विक्रांतचा अनुभव शेअर करायचा आहे. तर सचिन जरा तुझा अनुभव शेअर करू शकतो का, कसं वाटलं तुला कोर्स केल्यानंतर? एक मिनिट. हा, सचिननी मध्ये हॅपीनेस प्रोग्राम ज्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया, ते आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, शब्द नाही माझ्याकडे. सुदर्शन क्रियाबद्दल ऐकलं असेल, त्याच्याने तुमची बॉडी, माइंड आणि ऑटोमॅटिक तुमचं जे ध्यान आणि प्राणायाम होतो. अशी खूप सुंदर क्रिया गुरुजी शिकवतात. तर सचिननी तो कोर्स केलेला आहे. सचिनच्याच आवाजामध्ये आपण त्याचा अनुभव ऐकू. सचिन. हा गणेश, सुरुवातीला तू सांगितलं होतं सुदर्शन क्रिया, हॅपीनेस प्रोग्राम वगैरे वगैरे. मला वाटलं हे मार्केटमध्ये सगळं चालतं, बरेच जण आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे मी ते जस्ट इग्नोर करत होतो. पण जसं मेडिटेशन सुरू केलं, मला वाटतं काहीतरी 27-28 मार्च पासून मी मेडिटेशन सुरू केलं, गाइडेड मेडिटेशन गुरुजींच्या आवाजात. नंतर 12, 13 आणि 14 एप्रिल. आवाज येतोय व्यवस्थित गणेश? हो, येतोय. हा, 12, 13, 14 एप्रिलला मी तो हॅपीनेस प्रोग्राम केला. तर त्यावेळेस पण मला ते म्हणजे एवढं इफेक्टिव्ह काय वाटलं नाही. पण जसं जसं मी त्याची डेली प्रॅक्टिस करत गेलो, सुदर्शन क्रिया करत गेलो, त्याच्यानंतर मला माझ्या डेली लाईफ मध्ये खूप त्याचा चांगला अनुभव आला. म्हणजे मला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होता. मला 1760 टेस्ट करायला सांगितल्या होत्या. मी त्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या, सगळ्या नॉर्मल आल्या होत्या. थोडासा बीपीचा प्रॉब्लेम होता, पण इट्स ओके. पण डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आहे, सगळंच व्यवस्थित आहे. पण जसं जसं सुदर्शन क्रिया करत गेलो तसं तसं माझा ब्रिदिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात म्हणजे मला तो जास्त फायदा झाला की तो ब्रिदिंगचा प्रॉब्लेम माझा सॉर्ट आउट झालाय. म्हणजे मला ब्रिदिंग तोंडाने घ्यावं लागायचं अशी परिस्थिती होती. आता तसा म्हणजे गेले कित्येक दिवस मी तसा अनुभव घेतलेला नाही, तोंडाने ब्रिदिंग मला घ्यावं लागलं नाही. मला झोपेचा प्रॉब्लेम होता, म्हणजे झोप लागायचीच नाही किंवा मध्येच जागायची, नंतर रात्रभर जागा असायचो, तर तो प्रॉब्लेम माझा सॉर्ट आउट झालाय. आय डोंट नो, म्हणजे एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही की हे फक्त सुदर्शन क्रिया मेडिटेशन मुळे झालं असेल, पण हे करायला लागलो मी. आणि त्याच्या बरोबर मी कपालभाती करतो, सूर्यनमस्कार, म्हणजे मी फक्त वॉक घ्यायचो बस, तेवढाच माझा एक्सरसाइज असायचा. पण हे सगळं सुरू केलं आणि माझा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. माझं बीपी हाय असायचं, ते बीपी कंट्रोल मध्ये आलं माझं. आणि झोपेचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. हा सगळ्यात माझ्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहे ती गोष्ट. आणि अजून बरेच आहेत, पण म्हणजे मेडिटेशनला बसल्यानंतर मी कधी मेडिटेशन करतो, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच मेडिटेशन करतो. रात्री जर उशिरा आलो तर ते रात्री मी 11 वाजता मेडिटेशनला बसतो. सकाळी लवकर जायचं असेल तर सकाळी लवकर मेडिटेशन करून जातो. सुदर्शन क्रियाचं पण तसंच आहे. सकाळी माझी 6:30ला सुदर्शन क्रिया होत असते, म्हणजे त्याच्या आधी जवळपास 1 तास एक्सरसाइज असतात, तर त्या करून सकाळी 6:30 वाजता सूर्यनमस्कार आपलं सुदर्शन क्रिया माझी कंप्लीट झालेली असते. या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे मानसिक त्रास वगैरे पण खूप झाले असते. त्याच्यातून पण मी सही सलामत बाहेर आलो. म्हणजे मला फर्स्ट लॉकडाऊन पासून मला बाहेर जावं लागतंय, मी घरात थांबू शकत नाही, माझी बाहेर कामं चालू असतात. पण ते करता करता म्हणजे घरातले पण मेड्स बंद, त्यामुळे घरातल्या मिसेस वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे तिचा लोड कामाचा, घरातलं सगळं सांभाळून बाहेरचं सगळं सांभाळून करणं सोपी गोष्ट नव्हती. तर ते मला असं वाटतं की याच्यामुळे मला ते सगळं व्यवस्थित करता आलंय. वेट माझं फेब्रुवारीमध्ये नाही मार्च मध्ये माझं 77 kg वेट होतं, आता 70 kg वेट पर्यंत आलंय. 7 किलो वेट रिड्यूस झालंय. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की परत तू टेस्ट करून घे बाबा, तुझं वेट एवढं का बरं कमी होतंय. त्या सगळ्या टेस्ट केल्या मी, सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मग डॉक्टरांनी मला विचारलं की तू चेंज काय केलं.
मग मी त्यांना हे सगळं सांगितलं की हे प्राणायाम करतोय, सुदर्शन क्रिया करतोय वगैरे वगैरे. मला त्याच्यावरती विश्वास नव्हता. म्हणजे नुसतं प्राणायाम करून, सुदर्शन क्रिया करून वेट कमी होतंय, वेट कंट्रोल होतंय हे मला वाटतच नव्हतं. पण फॉर्च्युनेटली ते झालंय. थँक्स गणेश. थँक्स गुरुजींना थँक्स. जय गुरुदेव. आपण अनुभव विक्रांतला सुद्धा आलेला आहे. विक्रांत आणि बऱ्याच जणांनी कोर्स केले पण काही काही नंतर विसरून गेलेले आहेत. तर मी आता सगळ्यांना म्यूट करतो आणि नंतर विक्रांतला अनम्यूट करतो म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकू येईल. विक्रांत. हा विक्रांत. माझा आवाज येतोय? हा येतोय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी कोर्स खूप पूर्वी केला होता. त्याच्यानंतर माझ्याकडून काही कोर्सला परत रिपिटेशन किंवा हे करायला पाहिजे तर ते काही झालं नव्हतं. परंतु आत्ताच्या या मी मार्केटिंगला आहे ऍक्च्युली आणि घरी बसून मार्केटिंग करायचं ही संकल्पना पटत नव्हती मनाला पहिल्यांदा की कसं करायचं घरी बसून मार्केटिंग किंवा काही हा विषय. त्याच्यानंतर त्याचं प्रेशर इतकं वाढत गेलं मनावर की त्याचे इफेक्ट येत नव्हते. रेव्हेन्यू जनरेशन जे आहे ते होत नव्हतं आणि याचा सगळीकडे इफेक्ट व्हायला लागला. मला झोप येत नव्हती. रात्री जागी राहायचो. एकदा असंच गणेशशी चर्चा करत होतो, बोलत होतो फोनवर. त्यावेळेस तो म्हणे एक काम कर, तू एक कोर्स हा जो आहे गुरु यांचा तो कोर्स बघ एकदा करून. मी हो केलं. पुढं गेलो. पुढं बघू म्हटलं, नंतर बघू. पण त्यांनी फॉलो घेतला. परत त्यांनी एकदा मला ते पाठवली, लिंक पाठवली, तू जॉईन कर, तिथं तुला फायदा होईल. मी त्याप्रमाणे जॉईन झालो. तिथे जॉईन झाल्यानंतर मला असं आलं की मी रोज असं वाटायचं संध्याकाळी झोपताना की सकाळ कधी होती आणि मी जॉईन कधी होते की परत एक दोन तासाचा जो प्रोग्राम असायचा 1.5 तासाचा 6:30 ते 8 तर तो कधी पूर्ण करायला मिळेल. मग तो वेळ जाऊ नये असं वाटायचं की 1.5 मिळावा आपल्याला संपूर्ण वेळ. तर असं वाटायचं आणि हळूहळू माझ्या असा फरक झाला की मला मनावरचा जो ताण होता, माझ्या प्रेशर जे येत होतं कंटिन्यू की आपण काम करतानाच जे प्रेशर असणं आणि कामाचं येणारं प्रेशर हे 2 फरक आहेत ऍक्च्युली. की साहेबांनी टाकलेलं प्रेशर की तुला हे करायलाच लागेल आणि प्रेशर. तर याचा मला इफेक्ट असं जाणवला की माझ्या मनावरचा जो ताण खूप यायचा मला तो खूप चांगल्या पद्धतीने कमी झाला. त्याच्यानंतर मी संध्याकाळचे 2-3 सेशन अटेंड केले जे श्रीशी स्वतः घेतात. ते मी 2-3 अटेंड केले. त्याच्यामुळे दिवसभर जे काम झालेलं असायचं त्याच्यातून पण मी बाहेर चांगल्या पद्धतीने फ्रेश होत राहिलो. मेन याच्यात काय व्हायचं, माझ्या मनावरचं प्रेशर आहे त्याच्यामुळे चिडचिड व्हायची किंवा बाहेर मित्रांमध्ये जाणं पण माझं कमी झालं होतं. म्हणजे उदाहरण म्हणायचं, जे माझ्याकडे यायचं पण मी जेकडे जात नव्हतो कधी, की जवळ असून यार नको यार आत्ता नको आपण हे जे होतं माझं मानसिक संतुलन जे बिघडलं गेलं होतं या पेंडलिक मध्ये, तर ते माझं कंट्रोलमध्ये आलं आणि याचा मला प्रचंड फायदा झाला. आज मी जो फ्रेश दिसतो तो त्याच्यामुळेच आहे ऍक्च्युली. रोजचं जे मेडिटेशन होतं, जो संध्याकाळचं सेशन जे त्याचा परिणाम आहे हा. थँक्यू. तर विशाखा दीदी आपल्याला आलं पण त्यांचा आवाज फार क्लिअर येत नाहीये. तर तुम्हाला 1 मिनिटात लॉग इन करते दुसऱ्या डिव्हाइस मध्ये. हा चालेल. व्यवस्थित थोडासा क्रॅक होतोय आवाज. मी दुसऱ्या डिव्हाइस द्या मला, मी दुसऱ्या डिव्हाइस मधनं लॉग इन करते. हा आपण आता खरं तर कोर्स साठी कुठे जायची आवश्यकता नाहीये. मी जर असा हेल्थ अँड हॅपीनेस प्रोग्राम कसा घेतला तसा पूर्ण सुदर्शन क्रियेचा जो ब्रेथ अँड मेडिटेशनचा जो वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते, तो कोर्स सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने घेता येतो. काय असते ती सुदर्शन क्रिया? सुदर्शन क्रिया जी आहे ती आपण जे ब्रीदिंग टेक्निक्स जे शिकलेलो आहे तसं गुरुजी श्री रविशंकर
त्यांनी एक सुदर्शन क्रिया एक टेक्निक शोधून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या सुदर्शन क्रियेमध्ये तुम्हाला तुमची जी श्वसन जे आहे ते श्वसनाचे एक विशिष्ट पद्धतीने लयबद्ध पद्धतीने ती श्वसन क्रिया घ्यायला तुम्हाला शिकवतात, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातले आणि मनातले, म्हणजे नुसते शरीरातले नाही, शरीरातले आणि मनातले दोन्ही जे टॉक्सिन्स जे आहेत ते विषद्रव्य आहेत ते सगळे बाहेर पडून जातात. त्यामुळे तुम्हाला जे आहे आतमधनं फ्रेश वाटतं. आता सध्या काय होतं की तुमचं शरीर आणि तुमचं जे आपण मन म्हणतो किंवा आत्मा म्हणतो याचं कनेक्शनच नसतं. आपण शरीराची आणि बॉडीची जी काही तुमचं ट्युनिंग आहे ते ट्युनिंग करायचं काम जे आहे ते तुमची सुदर्शन क्रिया करते. एक स्पेशल पद्धतीची जी टेक्निक आहे, एक गुरुजींनी स्वतः शोधून काढलेली आहे. त्याच्या एक विशिष्ट पद्धतीने तुम्हाला ती शिकवली जाते. ती शिकवण्यासाठी आपल्याला जे ट्रेन शिक्षक आहेत, जसे आमच्या विशाखा दिदी आहेत, विशाखा दिदी परत जॉईन झालेल्या आहेत आणि त्या खूप सिनियर टीचर आहेत. मागच्या आता जवळजवळ 17-18 वर्षापासून त्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहेत आणि त्या आमच्या जे वेस्ट झोन आहे पुण्याचं त्याच्या पण त्या मेन कोऑर्डिनेटर आहेत. तर असे शिक्षक जे आहेत ते शिक्षक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतील. ते 4 दिवसांचा कोर्स असतो. रोज 3 तास तुम्हाला एक सकाळी 6 वाजता किंवा संध्याकाळी असं तुम्हाला 3 आपण ठरलेल्या टायमिंग प्रमाणे आपण घेऊ शकतो. तर रोज 3 तास आणि रविवारी साधारण एक 4 ते 5 तास तुम्हाला साधारण तुमच्या नंतर 9-10 वाजताच्या टायमिंग मध्ये तुम्हाला ते पूर्णपणे मेडिटेशन, त्याची टेक्निक आणि तुमच्या मनाबरोबर जे काही ताण येतात त्याच्याबद्दल कसं डील करायचं. बोलणं खूप सोपं आहे की टेन्शन घ्यायचं नाही, पण ते प्रॅक्टिकली कसं करायचं याचं टेक्निक जे आहे ते शिकवलं जातं. त्यामुळे हे जो कोर्स जो आहे तो सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा सगळ्यांनाच तो खूप खूप आवश्यक आहे. तर फक्त तो आहे की तो पेड कोर्स आहे. आता इथून पुढचे जे सगळे कोर्सेस आहेत ते पेड कोर्सेस आहेत आणि ते कोर्स जे आपण जी काही फी घेतो, जी काही त्याला आपण डोनेशन म्हणतो, ते डोनेशन जे आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंग ही 154 देशांमध्ये असलेली संस्था आहे. म्हणजे 1992 नंतरची सगळ्यात मोठी, म्हणजे 1992 पर्यंत रेड क्रॉस सोसायटी ही सगळ्यात मोठी NGO होती जगातली. त्याच्यानंतर आतापर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंग ही जगातली सगळ्यात मोठी NGO आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची कामं जी आहेत ती जगभर वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात तर खूप मोठं चालू आहे, तुम्हाला बहुतेक जणांना माहिती आहे. मराठवाड्यामध्ये काहीतरी मला वाटतं 8 का 10 नंबर माहित नाही, रिव्हर रिज्युनेशनचं काम केलेलं आहे मागच्या 2 वर्षामध्ये. आर्ट ऑफ लिव्हिंग ज्या शाळा चालवतात त्याच्यामधनं 80,000पेक्षा जास्त विद्यार्थी हे फुकट शिक्षण घेतात. अंडर प्रिव्हिलेजेड स्टुडंट आहेत ते. आपली धारावीमध्ये सुद्धा शाळा आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आहे जिथं फुकट शिक्षण दिलं जातं. त्या लोकांसाठी सुद्धा हे डोनेशन कामात आहे. तर त्याच्यानंतर आता जर बघितलं असेल पॅनाडेमिक मध्ये रोज 50,000 लोकांना आश्रमामधनं, बेंगलोरच्या इंटरनॅशनल आश्रम मधनं जेवण जात होतं आणि जेवण सुद्धा जे होतं ते सगळं सात्विक पद्धतीचं, ऑर्गॅनिक पद्धतीचं असं जेवण. म्हणजे बरेच बोलायला गेलं तर आम्हाला खूप त्रास कमी पडतात. तर आता मला वाटतं विशाखा दिदी आलेल्या आहेत. विशाखा दिदी एकदा 5 मिनिटं बोलतील तुमच्याशी. येस हा. तर बरीच माहिती गणेशजींनी तुम्हाला दिली. तर ऍक्च्युली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ह्या कोर्स मध्ये जसं विक्रांतजींनी आणि सचिनजींनी सांगितलं, शेअर केले अनुभव, तर बेसिकली ही ब्रीदिंग टेक्निक आहे. तुमचं स्वास्थ्य जे आपण म्हणतो हेल्थ, ते म्हणजे काय, स्वतःमध्ये स्थिर होणं. मी आता आधीच बोलले. तर जेव्हा तुमचं माइंड, बॉडी आणि ब्रेथ सिंक्रोनाइज होते ना, तेव्हा यू कॅन कंट्रोल युअर थॉट्स. आणि ते करण्यासाठी एक ही गुरुदेवांनी विशिष्ट पद्धतीची ब्रीथिंग टेक्निक सुदर्शन क्रिया म्हणून त्यांनी दिलेली आहे. त्यांना ती ध्यानात मिळालेली आहे. त्यामुळे ही जरी टेक्निक असेल तर यामध्ये गुरुकृपा पण आहे सोबत, ती महत्वाची आहे सगळ्यात ऍक्च्युली. तर ही ब्रीदिंग, रिदमिक ब्रीदिंग टेक्निक आहे बेसिकली. तर या कोर्समध्ये हे शिकवल्या जाते आणि यात सायंटिफिकली खूप त्यावर रिसर्चेस झालेले आहेत की यामुळे कॉर्टिझॉल नावाचा हार्मोन जो असतो आपल्या शरीरामध्ये, जो स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखला जातो, तो त्याला बॅलन्स ठेवतो. तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल देते. जर एखादा ऍक्सिडेंट रोडवर झाला तर खूप गर्दी जमा होते तिथे, राईट? गर्दी होते जमा आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीची लोक, काही लोक कार मधनच बघतात, काही लोक बाहेर येतात, काही लोक
दुरूनच बघेल. काही लोक त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला मदत करतात, पटकीने त्याला गाडीत घालतात, हॉस्पिटलला नेतात. सगळे व्यक्ती सेम आहेत, सगळ्यांची डोके सेम आहेत, पण ही रिॲक्शन का वेगवेगळी आहे? कारण तो स्ट्रेस प्रत्येक जण सारख्या लेवलवर झेलू शकत नाही. तो स्ट्रेस घेऊन, कारण स्ट्रेस तर येतो, बघितल्यावर काय आपल्याला चांगलं वाटत नाही, तो स्ट्रेस येतो, पण तो हँडल करून त्याला रिस्पॉन्ड करणं पॉझिटिव्हली, हे सगळ्यांचं इम्बॅलन्स झालेलं असतं. हे कशामुळे की आपण हे आपलं जे लाईफस्टाईल आपण सो कॉल्ड म्हणतो, ती बरेच चेंजेस झाले आहेत आता, तर त्यामुळे ही आपण स्ट्रेस घ्यायची ऑटोमॅटिक आपल्याला ती सवय लागलेली आहे. कारण आपण ब्रीदिंग सुद्धा व्यवस्थित प्रॉपरली करत नाही. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात की श्वासाद्वारे आपण 90% टॉक्झिन्स शरीरातले बाहेर फेकण्याची आपली लंग्सची कॅपॅसिटी आहे. पण रॉंग ब्रीदिंग किंवा प्रॉपर ब्रीदिंग न केल्यामुळे आपण ती फक्त 30% वापरतो. म्हणजे बघा किती आपल्याला देवाने दिलंय सगळं, आपण ते प्रॉपरली यूज करत नाही, हो की नाही? तर या कोर्स मध्ये मेनली तुम्हाला ती क्रिया शिकवली जाते. तो दॅट इज द हायलाइट ऑफ द कोर्स. आणि यात तुम्ही artofliving.org साईटवर जाऊन जर बघितलं तर तुम्हाला असंख्य त्याचे बेनिफिट, रिसर्च सगळं मिळेल. म्हणजे आता का मी 12 वर्ष विदेशात होती, US, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला. तिथले काही युनिव्हर्सिटीज क्रेडिट देतात. तुम्हाला माहिती असेल क्रेडिट काय असतं. लाईक जर कोर्स हा केलेला असेल तर तुम्हाला तेवढे मार्क एक्स्ट्रा देतात. इतकं सगळं बाहेर चालतं, म्हणजे आपल्या इंडियातल्या इंडियात आपल्याला माहिती नसतं, पण बाहेर यावर सायंटिफिक रिसर्चेस झाले आणि इट इज प्रूव्हन नाव की यानी स्ट्रेस लेवल अगदी रिमार्केबली कमी होतो काय, हळूहळू तुम्ही यू विल स्टार्ट स्माइलिंग ऑल द टाइम. तर तो तुम्ही बघितलं असेल जे रेग्युलर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रॅक्टिशनर आहेत CA वगैरे, त्यांचा तुम्ही चेहरा बघितला असेल, एकदम रिलॅक्स असतो, काही नाही. कम व्हॉट मे, वी विल फेस इट विथ स्माइल. तर मला तुम्हाला सगळ्यांना मी इन्व्हाइट करते की आपण सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं. कारण काय आता तर फार इझी झालंय, जसं गणेशजींनी सांगितलं की घरी बसल्या बसल्या तुम्ही कोर्स करू शकता. आणि once you do this course, lifetime follow-up will be free. म्हणजे everyday group साधना सुद्धा असते if you need. Otherwise lifelong follow-ups once in a week will be free. आणि बाहेर कुठल्या देशात तुम्ही गेलात तरी त्याचा एक आम्ही कोड सांगूया तर इट विल बी फ्री देअर ऑल्सो फॉलोअप्स. तर सुंदर कोर्स आहे आणि मी तर म्हणते गुलाबजाम दुरून बघण्यापेक्षा तो खाऊन बघा. सगळ्यांनी सचिनजीने आणि विक्रांतजीने असं दाखवलंय तुम्हाला गुलाबजाम की बघा असा गुलाबजाम आहे, तो टेस्ट करून बघा, तरच कळेल, हो की नाही विक्रांतजी? बघा विक्रांतजी हसायला लागले. नाही, मी ते टेस्ट करून बघितल्यामुळे मला त्याचा आनंद मिळतो खाण्याचा. ऍक्च्युली दॅट इज द ट्रूथ. आणि फिजिकल लेवल, मेंटल लेवलचे म्हणजे तुम्हाला सांगते असंख्य लिस्ट आहे की जे बेनिफिट्स ऑफ सुदर्शन क्रिया मी पाहिल्या, गणेशजी तुम्हाला 1 to 1 पाठवतील सुद्धा. त्यामुळे मी तर म्हणते वर्थ आहे आणि नंतर तुम्ही त्याला ते आवडणारच तुम्हाला, तो काय आम्हाला डाऊटच नाहीये तो काही. फक्त तुम्ही रजिस्टर करा आणि तो करा, तो कोर्स शिका आणि त्याचा तो अनुभव घ्या. कारण ना जसं आपण फोन आहे, फोनला एकतर चार्ज करावं लागतं, सिम कार्डला पण बॅलन्स भरावं लागतं. तर तसं हे आहे की तुमचं फोनला चार्ज, बॉडीला चार्ज करण्यासाठी ब्रीदिंग टेक्निक आहे सुदर्शन क्रिया आणि फॉलोड बाय मेडिटेशन आपण त्यामध्ये शिकवतो. तर ते आहे आपल्या सिम कार्डला, आपल्या सोलला रिचार्ज करणे. तर दोन्ही जर रिचार्ज राहिले तर यू डोंट नीड एनिथिंग. जसं रोज ब्रश करतो तसं ते थोडं रोजचं रोज काय करायचं 10-15 मिनिटं ते शिकवतात. अजून नंतर रोज जसं डेंटल हायजीन जसं करतो तसं रोज मेंटल हायजीन सुद्धा झालं पाहिजे. तर ही सुंदर प्रोसेस आहे आणि लकी आहात तुम्ही लोक की घरी बसल्या मिळतंय. नाहीतर युजली हे कोर्सेस आम्ही हॉलमध्ये घेतो, म्हणजे तुम्हाला यू हॅव टू रजिस्टर, यू हॅव टू कम देअर फॉर 4 days आणि तिथे येऊन तुम्हाला सगळं आता काय घर बसल्या बसल्या सगळं मिळतंय. तर नक्की करा. तुमचे कन्व्हिनियंट टाइम गणेशजींना सांगा आणि त्यासाठी नक्की रजिस्टर करा. येस, त्यामध्ये अजून आम्ही डिटेल माहिती देऊ, अजून डिटेल सगळं म्हणजे काय म्हणतात आपण डिस्कस करूयात. तर तुम्हाला आता काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क. हा बोला ना सचिनजी. हे ऍडिक्शन आहे का? नाही, ऍब्सोल्युटली नाही, मला तसं वाटतंय.
ऍडिक्शन असलं तरी चांगलं आहे ते. गुलाबजाम आवडला आपण खातो की, इट इज नॉट कॉल ऍडिक्शन. ऑफकोर्स दॅट ऍडिक्शन पार्टचे ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. दररोज गुलाबजाम खाणं पण चांगलं नाही ना. नाही गुलाबजाम खाणं चांगलं नाही, पण आपण आता सपोज मे बी गुलाबजामचं या बाबतीत एक्झाम्पल अप्रोप्रिएट नसेल, पण हेल्दी इटिंगची जर हॅबिट तुम्हाला लागली, तुम्ही ब्रश करता रोज, ते ऍडिक्शन नाही आहे. इट्स अ हायजीन. इट्स अ गुड हॅबिट. तर एक्सरसाइज कराल तर एक्सरसाइज काही दिवस रेग्युलर केल्याने तुम्हाला वाटेल की नको मिस करायला. इट्स नॉट ऍडिक्शन, इट इज अ गुड हॅबिट. नाही पण त्यामुळे कसं होतं की सपोज आता मी 2-3 दिवस आउट ऑफ स्टेशन होतो, रिलेटिव्ह कडे गेलो होतो, तर तिथं पण मग ते रिलेटिव्ह म्हणतात अरे एक दिवस तरी सोड बाबा. ते ऍक्च्युली ही एवढं सवय लागायला यू नीड काय म्हणतात लक, गुरुकृपा. तुम्ही कनेक्ट झालाय, इट्स अ गुड थिंग ऍक्च्युली. पण एखाद्या मिस अशी झाली तर डझंट मॅटर, पण ऑफकोर्स यू शुड फील ना, ते चांगलं आपला दात धुवायला यू शुड फील की अरे आज माझा ब्रश मिस झाला, आय शुड ब्रश माय टीथ. आमचा जो ग्रुप होता ना याचा हॅपीनेस प्रोग्रामचा, तर त्यांनी आता एक नवीन ग्रुप सुरू केलाय 90 डेज चॅलेंज. हा, तर ते सुदर्शन क्रिया दररोज करायची कंटिन्यूस 90 डेज. आता मी 14 एप्रिल पासून करतोय, मला खूप दिवस झाले, पण आता तो नवीन ग्रुप सुरू केलाय आमचा 90 डेज चॅलेंज. आणि आता क्युरियोसिटी वाढली आहे सुदर्शन क्रिया नाव, आणि वी गट टू नो व्हॉट इज इट ऍक्च्युअली. गुड. खूप जबरदस्त आहे. आणि त्यामध्ये सचिनजींनी शेअर केलं ना ही हॅबिट, कारण जरी कोर्स केल्यानंतरही टिकून राहणं इज द थिंग. म्हणतात की देव जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा चांगल्या गोष्टी देतो, पण ते तुम्ही किती धरून कंटिन्यू करता, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हो ना. तर ऍक्च्युली सचिनजींना ते डाऊट आला, इट इज फाईन की हे ऍडिक्शन तर नाही, पण मला आवडला त्यांचा प्रश्न. पण नाही ऍब्सोल्युटली नॉट. तुम्हाला जी गोष्ट एवढं जेन्युइन हॅपीनेस देते आहे ती तर काय मस्त सुंदर एक सवय आहे, गुड हॅबिट, हो ना. तर सगळ्यांना आम्ही तेच म्हणते की सगळेजण रजिस्टर करा. तुम्ही म्हणजे इव्हन तुमचे ज्यांनी केलंय त्यांचे फॅमिली मेंबर्सनी केला तरी खूप छान आहे. सगळे एकत्र तुम्ही ते प्रॅक्टिस केली की घरातले व्हायब्रेशन्स चेंज होतात. वेन एव्हरीबडी इज फ्री हॅपी, तर माइंडचे जे व्हायब्रेशन्स असतात ना ते तुमचं ग्रुप लेवलवर ते चेंज होतात. त्याचा आता अजून वेगळा ते बऱ्याच गोष्टी आहे या ह्याच्यात, पण हॅपीनेसला तुम्ही नक्की जॉईन व्हा. म्हणजे बऱ्याच गोष्टी नकळत होतात. तुमचं यश सुद्धा तुम्हाला आपोआप मिळायला लागतं. तुमच्या बऱ्याच गोष्टी, बरीच कामं जी आहेत ती आपोआप होऊ लागतात. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती मी 10 वर्षापूर्वी कसा होतो आणि आता किती बदल झालेला आहे. तर हे गुरुकृपेशिवाय शक्य नाहीये. तर ते आपोआप तुमच्या आतमध्ये, तुमच्या आजूबाजूला ते वातावरणामध्ये आपोआप फरक पडायला लागतो तुमचा. आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. दिदी आहेत, दिदी सुद्धा उत्तर देऊ शकतील किंवा नंतर मला विचारलं तरी चालतील. संदीप आहे का गेला? आहे ना. संदीप म्यूट आहे. बोला. हा, सुदर्शन क्रिया जी आहे, तर मला असं सांगण्यात आलं होतं की ही आंघोळ केल्यानंतरच करायची, तर असं काय आहे का? ते ऍक्च्युली आंघोळ केल्यानंतरच करायला पाहिजे असं जरी नसलं तरी वेन ही एक सेक्रेट प्रोसेसच आहे राईट. तुमच्या माइंडला ते एकदम शांत मेडिटेटिव्ह स्टेटला नेते. तर तुम्ही जे फ्रेश आंघोळ करून केलं तर उत्तम आहे. एखाद्या वेळेस असं ते टाइम टेबल मध्ये शेड्यूल मध्ये आपल्या बसत नसेल तर ती न करणे याला ऑप्शन हे नाही, म्हणजे की बाबा जाऊ दे मग आज आंघोळ लेट होणार आहे तर मी क्रिया करत नाही, हे नका करू. पण इट इज बेटर, कारण त्यानंतर तुमचं जे स्टेट ऑफ माइंड इतकं छान मेडिटेटिव्ह होतं आणि त्यातनं परत मग आपण गडबड करत आंघोळ, ते फ्रेश ऍडिशन ऍड होतं ना, फ्रेशनेस. किती वेळाची असते ही क्रिया? हाऊ मच टाइम इट टेक्स? एव्हरीडे क्रिया, होम क्रिया म्हणजे त्याला आपण म्हणतो. वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग तर 20 to 25 minutes every day, आणि once in a week you have to come for follow up, that will be for 1 hour. Okay. आणि आता पॅन्डेमिक नंतर जेव्हा गुरुदेव हे सगळं फिजिकली ओपन करतील ना, तर तेव्हा त्यात अजून अपग्रेड करतात क्रिया, तर ते नंतर तुम्हाला ते येस क्वेश्चन टाकला की कोणाला असेल अजून काही प्रश्न तर ओके.
Anything सगळ्यांचे काही प्रश्न आहेत? वा, छान वाटलं सगळ्यांना. येस. मस्त मस्त गणेश, थँक्यू. गणेश दादा आपला ग्रुप कधी चालू करायचं हे थँक्यू व्हेरी मच. हॅपीनेस प्रोग्राम? लवकर चालू करू. कोर्स जो चालू होतो गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 4 दिवस तो कोर्स घेतो. सकाळी 6 म्हणजे सकाळी लवकर केलेलं आमचं चांगलं आहे. कधी पण सकाळी किंवा संध्याकाळी 2 बॅचेस आहेत. डिपेंड ऑन हाऊ मेनी पीपल जॉईन, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती ठरवता येईल. तर तुला करायचं असेल तर मी विशाखा दीदींशी बोलून आपण लगेच या गुरुवारी सुद्धा तो कोर्स आपण अनाऊन्स करू शकतो. तर चालेल ना, गुरुवारपासून चालू करूया. गुरुवारपासून चालू करू. त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला पाठवतो. आणि खूप सुंदर आहे, खूप छान वाटेल. आता नवशिक्या माणसाने तुम्हाला एवढी छोटीशी झलक दिलेली. ट्रेलरचा पण ट्रेलर दाखवलाय. विशाखा दीदी तुम्हाला पूर्ण सुदर्शन क्रिया शिकवतील. तर आपण या गुरुवारपासून नक्की चालू करू सगळ्यांना. कारण लॉकडाऊन मध्ये गणेश तू बऱ्याच वेळेला मेसेज टाकायचास किंवा गुरुजींचं युट्यूबवर पण आपण ऐकले बरेच वेळेला. त्यावेळेला थोडा वेळ ऍडजस्ट करणं किंवा पण आता हे जेव्हा समोरासमोर पाहिलं आणि केलं आणि शिवाय सचानी आणि विक्रांतनी जे काही त्यांचे अनुभव सांगितले त्यामुळे नक्कीच असं वाटतंय की म्हणजे फायदा तोटा ही वेगळी गोष्ट आहे, पण ही चांगली गोष्ट आहे. कुठली चांगली गोष्ट सुरू करायला काही हरकत नाही. फायदा तोटा होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे. हा, तोटा होणार नाही हे तर नक्कीच आहे, फायदाच होईल नक्की. पण त्याला असं काही मेजरेबल असं काही ठेवणं, टार्गेट ठेवण्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे आणि ही फॉलो करायची. एवढ्या विचाराने जरी आपण केलं तरी चांगली गोष्ट. सो थँक्यू. खूपच चांगला झाला. आणि जरी रविवार होता, सकाळ रविवारची आपली हे असते तरी सुद्धा जे काही आपण आता रविवारची सकाळ ज्या प्रकारे घालवली त्यापेक्षा चांगली घालवणं अवघड होतं या काळामध्ये. सो वा वा वा, एकदम फुल म्हणजे सर्टिफिकेटच दिलं गुड गुड गुड. चालेल. ओके, अजून काही प्रश्न असतील, कोणाला काही चर्चा करायची असेल तर आपण, नाहीतर मग आता रविवार आहे सगळ्यांना, कोणाला काही प्रोग्राम असतील कोणाचे. थँक्यू विशाखाजी, थँक्यू वन्स अगेन. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. थँक्यू विशाखाताई. येस. थँक्यू. सगळ्यांनी मिळून माझ्या विनंतीला मान देऊन आले सगळ्यांना धन्यवाद. गणेश, you are asset to us. A friend like you is asset to us. Na Vishakaji? Yes, he's very active and he's spreading smile here also in Forest Hills and Yes. everywhere actually. Whenever he Yes. gets chance, he just tell people about the benefits and make them happy. Right. Thank you very much. Have a great day ahead. Thank you. Thanks Ganesh, thanks. Thank you. Bye. Hello. बाय. Hello. हॅलो. Hello. हा, वैशाली. Good